युवराज त्याच्या शेतात होता, युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत, त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत आपले, भरत हॉटेलवाले तिघी आपले काही सण त्यांना मारलं बा कानसवाडे शहरात. कशावरून वाद होता? कशावरून बॉस गेला असेल त्याच्या हॉटेल जेवणात फार्म झाले याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा. तुम्ही घटना काय बघितली आज नेमकी? सामने गेले गाव मारले बा. काय होते गाव? गाव चापर होता, काही एक साकू होता. तुमच्या समोर घडलंय सगळं? हा मग वाचवायला सोडवायला कोणी आला नाही त्यांना मारताना? बॉ चांदचा जीव दिला नाही बा त्यांना. किती जणांनी मारला? 3 जणांना. तू बोलतो का? कारण काही समोर आहे त्याच्यामध्ये की कशामुळे मारला असं काही? हे वादिवादच असेल भाऊ त्यांचा, काही जेवणाला जायला होता हॉटेलमध्ये, त्यांची संध्याकाळी पानगळ होती त्यांची. राजकीय काही वाद होता? नाही 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 तसं काही. हे काय करायचे? सरपंच होते का? हा माझी सरपंच होते, उपसरपंच होते. कोणत्या गावचे? कानसवाडा. बरं बरं. कारण काही समोर आलं नाही कशामुळे मारलं? हां कोणी मारलं त्यांचे नाव माहिती तुम्हाला? फक्त भरत हॉटेलवाला आणि तिघी बापले काय, तिघी बापले काय. तुमचं नाव काय? 96 उदो कोळी. तुम्ही कोण आहेत जे मारले त्यांचे? चुलत भाऊ. किती वाजेची घटना आहे? सकाळी 8 वाजेपर्यंत. हे गाव कोणतं तुमचं आणि काय? गाव कानसवाडे, शिवार कानसवाडा. मैताचं नाव युवराज सोपान कोळी. भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे. त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांचे पत्रांची शेड फोडण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं कशामुळे झालं? कारण काय? कारण त्याला हे हॉटेलवर 1 रोजी झालं तेव्हा त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा बा. त्यांनी बा तिन्ही बापले करून यांना धमकायचे ते काही तर कारण असेल ना वादाचं. तर ते आता आपण जेवणावरून असे तुम्ही प्रत्यक्ष काय बघितली नेमकी घटना? त्यांनी तिन्ही बापलेकांनी मारलं हे बघितलं. मी शेतात झालो. काय कशाने मारलं? चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी, एक दंडा होता. दंडा पण आहे शेतामध्ये वाटतं. आणला अडीच. कोणी मदतीला आलं नाही वाचवायला? मध्ये तिथे सर्व शेतकरी आले आणि तिथं मी सुद्धा बैलगाडा सोडून पडून गेलो तिथे. त्यांचं मर्डर त्यांना 302 व्हायला पाहिजे, त्यांचं फाशी शिक्षा व्हायला पाहिजे. नाही तर आम्ही रस्त्यावर बसतो इथं. हां इथं रस्त्यावर बसतोय. इथे शिपिरीत हलणार नाही. इथून जे होईन ते बघू आता. त्यांच्या कोणती मंत्री पुढे जायचे काय आता? आपण कोण त्यांचे? चुलत भाऊ. किती वाजेची घटना आहे? 8 सव्वा 8ची घटना आहे. तुमचं नाव काय? महेंद्र दौलत कोळी, राहणार कानसवाडा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.